नमस्कार शेतकरी मित्रांनो. कमी खर्च, कमी वेळ, कमी मेहनत आणि जास्त नफा मिळावा हे प्रत्येक शेतकऱ्यांचं स्वप्न असतं. आज आपण अशाच काही पिकांबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत, जे की कमी गुंतवणुकीत आणि कमी कालावधीत चांगलं उत्पादन देतात. चला तर मग बघूयात अशाच काही पिकांबद्दल माहिती. तर मित्रांनो, पहिलं जे पीक आहे ते म्हणजेच मूग. मूग हे पीक अतिशय कमी कालावधीचं असं पीक आहे, ज्यामध्ये आपण केवळ 60 ते 70 दिवसांमध्ये हे पीक तयार होतं. यासाठी कमी पाणी लागतं. पाण्याची देखील जास्त आवश्यकता लागत नाही या पिकासाठी. त्याचबरोबर या पिकाने एक सर्वात महत्त्वाचा असा फायदा होतो की जमिनीची सुपीकताही वाढवतं. ज्या शेतामध्ये आपण हे पीक घेतो, ज्या जमिनीमध्ये हे पीक घेतो, त्या जमिनीची सुपीकता वाढवण्याचं काम देखील हे मूग हे पीक करतं मित्रांनो. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं असं पीक आहे. यासाठी कमी खर्च लागतो. त्याचबरोबर बाजारामध्ये याला चांगली मागणी देखील असते आणि जास्त नफा देखील होतो. तर असं दुहेरी फायदा करून देणारं मूग हे पीक आहे मित्रांनो. तर बघू शकतो आपण मूग या ठिकाणी कशा पद्धतीनं आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचा मूग आपण कमी कालावधीमध्ये या ठिकाणी घेऊ शकतो मित्रांनो. तर याबद्दल आणखी थोडी माहिती बघूया. या मुगाला मागणी कशामुळे जास्त असते तर बघूया मित्रांनो. मुगापासून मूग डाळ बनवल्या जाते आणि ही डाळ आपल्या सर्वांच्याच घरामध्ये सर्वांच्याच आवडीची अशी डाळ असते. या मुगाच्या डाळीमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्याचबरोबर फायबर असतं आणि भरपूर अशी जीवनसत्व देखील असतात. आरोग्यासाठी ही डाळ खूप चांगली असते. वजन नियंत्रणामध्ये ठेवते. त्याचबरोबर या डाळीचे सेवन अनेक प्रकारे करता येते मित्रांनो. आपण ही डाळ वरण बनवून या पद्धतीनं सेवन करतो. त्याचबरोबर खिचडीमध्ये घालून देखील या डाळीचं सेवन करता येतं. तसेच मोड आलेले मूग हे ज्याप्रमाणे आपण मटकीची उसळ बनवून खातो, त्याचप्रमाणे मोड आलेले मूग देखील आरोग्यासाठी खूप चांगले असतात मित्रांनो. त्यामुळे या डाळीला खूप मागणी असते. या पिकाचे कमी कालावधीमध्ये उत्पादन घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे नफा मिळवता येतो मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. मित्रांनो, या ठिकाणी एक छोटीशी सूचना आहे. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती आवडत असल्यास एक लाईक करा मित्रांनो. त्याचबरोबर ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांना देखील शेअर करत चला. चला तर मग असेच आणखी काही कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारी पिके या ठिकाणी पुढे बघूयात. चला तर मित्रांनो, त्यानंतर कमी कालावधीमध्ये येणारं दुसरं पीक म्हणजेच उडीद. तर मित्रांनो, उडीद हे पीक देखील खूप कमी कालावधीमध्ये येतं. तर उडीद पीक 70 ते 80 दिवसामध्ये तयार होतं मित्रांनो. याला देखील कमी खर्च आणि कमी खत, त्याचबरोबर पाणी देखील कमी लागतं आणि चांगलं उत्पादन होतं याचं देखील मित्रांनो. 70 ते 80 दिवसामध्येच हे देखील तयार होतं. तर हे पीक मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरडवाहू शेतीमध्ये किंवा कोरडवाहू भागामध्ये देखील आपण हे पीक घेऊ शकतो. त्याचबरोबर या पिकावरती रोग कमी प्रमाणामध्ये येतात आणि हे पीक स्थिर असं उत्पादन देतं. म्हणजे हवामान कशाही पद्धतीचं असेल तरीही हे पीक उत्पादन आपल्याला निश्चित प्रकारे देतं मित्रांनो. आपण या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी कशा पद्धतीची ही उडीद या ठिकाणी तयार झालेली आहेत. चला तर मग या पिकाबद्दल आणखी थोडी माहिती बघूया. या उडीदापासून आपण डाळ बनवतो मित्रांनो. उडीद डाळ ही अत्यंत लोकप्रिय अशी डाळ आहे. यामध्ये भरपूर प्रथिने असतात. ही डाळ पचनास उत्तम असते. या डाळीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. ही डाळ आपण वरण बनवून खाऊ शकतो. त्याचबरोबर इडली, डोसा आणि पापड बनवण्यासाठी या डाळीचा उपयोग होतो. ही डाळ मित्रांनो
अत्यंत लोकप्रिय अशी असल्यामुळे उडीद पिकाचे उत्पादन कमी कालावधीमध्ये घेऊन आपण चांगला नफा या ठिकाणी मिळवू शकतो मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. पुढचं पीक आहे मित्रांनो मका. तर या मका पिकापासून देखील आपण चांगल्या पद्धतीचा नफा या ठिकाणी मिळवू शकतो. तर मका हे कमी वेळेत जास्त उत्पादन देणारं असं पीक आहे. 90 ते 110 दिवसामध्ये हे तयार होतं मित्रांनो. याच्यासाठी 90 ते 110 दिवस लागतात. तर मक्याचं पीक हे काढणीस आल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला दिसायला लागतं. त्याचबरोबर याचा वापर मित्रांनो पशुखाद्य आणि अन्नासाठी देखील केला जातो. त्याचबरोबर याची बाजारामध्ये देखील चांगल्या पद्धतीची मागणी असते आणि जास्त नफा देखील हे मिळवून देतं मित्रांनो. चला तर मग या पिकाबद्दल आणखी जास्तीची माहिती बघूया. मित्रांनो मका हे पीक मक्याचा वापर मानवी अन्न म्हणून देखील केला जातो. यामध्ये भाजलेला मका, कॉर्नफ्लेक्स, त्याचबरोबर पॉपकॉर्न बनवण्यासाठी याचा वापर होतो. तसेच याचा वापर पशुखाद्य म्हणून देखील केला जातो. यामध्ये पशूंना देण्यासाठी जी दूध देणारी जनावरे असतात यांचं खाद्य तयार करण्यासाठी, त्याचबरोबर कोंबड्यांचं खाद्य तयार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, खनिजे असतात आणि जीवनसत्वे देखील असतात. महाराष्ट्रामध्ये हे पीक नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये या मक्याची शेती केली जाते आणि हे पीकसुद्धा कमी कालावधीमध्ये जास्त नफा मिळवून देतं मित्रांनो. यानंतर पुढचं पीक बघूया. तर पुढचं पीक आहे मित्रांनो पालक. तर ही एक आपण भाजीवर्गीय पीक असं हे पीक आहे. तर हे पालक हे पीक 25 ते 30 दिवसामध्ये तयार होतं मित्रांनो. 25 ते 30 दिवसामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये हे पीक तयार होतं. त्याचबरोबर लवकर पैसे मिळवण्यासाठी सर्वोत्तम असं हे पीक आहे. याला कमी खर्च लागतो. त्याचबरोबर अनेक वेळा काढणी करता येते. एकदा लागवड केल्याच्या नंतर आपण 2-3 वेळा याची काढणी करू शकतो आणि दररोजची कमाई याच्यापासून आपण करू शकतो मित्रांनो. कमी मेहनत, जास्त नफा आणि नक्की यश हे पीक आपल्याला देऊ शकतं मित्रांनो. तर बघूया याच्याबद्दल आणखी थोडी जास्तीची माहिती. पालक हे पीक देखील अत्यंत लोकप्रिय अशी पालेभाजी आहे. ही भाजी 25 ते 30 दिवसामध्ये तयार होते. यामधून लोह, कॅल्शियम व आणि क जीवनसत्व याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं. याचं उत्पादन मित्रांनो हेक्टरी 10 ते 15 टन एवढं आपण उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. मिरची हे पीक मित्रांनो थोडंसं काळजीचं असलं तरीही नफा जास्त देणारं असं पीक आहे मित्रांनो. याची देखील बाजारामध्ये चांगली मागणी असते आणि चांगला दर देखील असतो. त्याचबरोबर याची निर्यात देखील आपण करू शकतो आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारं असं पीक आहे. काळजी घ्या पण नफा नक्की घ्या. योग्य नियोजन, दर्जेदार खते आणि वेळेवर काळजी जर आपण या पिकाची घेतली तर जास्त नफा आपल्याला हे पीक देतं मित्रांनो. चला तर मग अधिकची माहिती या ठिकाणी बघूया. मित्रांनो मिरची महाराष्ट्रामध्ये खरीप व रब्बी हंगामामध्ये आपण दोन्हीही हंगामामध्ये हे पीक घेऊ शकतो. या पिकाची लागवड आपण दोन्ही हंगामामध्ये करू शकतो. हिरवी मिरची हे एक फायदेशीर असं पीक आहे. लागवडीनंतर 60 ते 70 दिवसामध्ये मिरची तोडण्यास येते. दर 10 ते 15 दिवसांनी तोडणी करून हेक्टरी 80 ते 100 क्विंटलपर्यंत आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. त्याचबरोबर यापासून चांगला नफा देखील आपण मिळवू शकतो मित्रांनो, कारण प्रत्येक घरामध्ये याची आवश्यकता असते. तर बघूया मित्रांनो पुढचं पीक. यानंतर मित्रांनो भाजीपाला.
भाजीपाल्याच्या माध्यमातून देखील आपण चांगल्या पद्धतीचा फायदा घेऊ शकतो मित्रांनो। भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, काकडी, दोडका, भेंडी यासारखी भाजीपाल्याची पिके आपण घेऊ शकतो। कमी वेळेमध्ये ही तयार होतात आणि सतत उत्पन्न देतात। याची दररोज आपण विक्री करू शकतो। कमी कालावधीमध्ये ही येणारी पिकं आहेत आणि जास्त नफा देणारी पिकं आहेत मित्रांनो। कमी खर्च आणि जास्त उत्पादन, हमखास नफा, कमी वेळ, सतत उत्पन्न आणि जास्त नफा। तर याबद्दल बघूया मित्रांनो अधिकची थोडक्यात माहिती। भाजीपाला हा माणसाच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो। भाजीपाला प्रत्येक मानवाची गरज आहे। दररोजच्या आहारामध्ये याचं सेवन केलं जातं। यामध्ये पाणी, या ठिकाणी मित्रांनो थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, पाणी नाही तर पाने असं आहे तशी। पाने, मुळे, फळे, फुले यांचा समावेश यामध्ये होतो। यातून अनेक जीवनसत्व, खनिज, लोह, फायबर असे शरीरासाठी आवश्यक घटक मिळतात। यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया देखील सुधारते। हे पीकसुद्धा कमी कालावधीमध्ये भरपूर असा नफा मिळवून देतं मित्रांनो। रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतं। चला तर मग बघूया पुढचं पीक। तर बघा मित्रांनो, हे पीक आहे कोथिंबीर। कोथिंबीर हे पीक देखील मित्रांनो कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारं पीक आहे। याच्यासाठी कमी कालावधी 20 ते 25 दिवसामध्ये येतं मित्रांनो हे पीक। त्याचबरोबर जास्त उत्पादन, घनदाट वाढ आणि भरघोस उत्पादन देतं आणि कमी खर्चामध्ये जास्त परतावा देखील देतं मित्रांनो। याची देखील आपल्याला सतत काढणी करता येते। जसं की 20 ते 25 दिवसापर्यंत अनेक वेळा याची 20 ते 25 दिवसानंतर अनेक वेळा याची काढणी करता येते। त्याचबरोबर बाजारात याची सतत मागणी असते। हे एक लोकप्रिय असं पीक आहे। त्याचबरोबर रोख उत्पादन देणारं, दररोज पैसे देणारं असं हे लाभदायक पीक आहे। छोटा कालावधी आणि मोठा फायदा करून देणारं असं हे पीक आहे मित्रांनो। तर याबद्दल अधिकची माहिती थोडक्यात बघूया। तर कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते। हे पीक खूप कमी कालावधीमध्ये म्हणजे 40 ते 45 दिवस या पिकाला पूर्ण तयार होण्यासाठी लागतात। त्यानंतर आपण याचं वर्षभर उत्पादन घेऊ शकतो। कमी खर्चामध्ये चांगला नफा आपण या ठिकाणी मिळवू शकतो। जर वर्षभर कोथिंबीर घेत असू तर मित्रांनो वर्षभरामध्ये कधी ना कधी याला एक चांगला भाव मिळतो आणि चांगलं उत्पादन आपल्याला हे पीक मिळवून देतं। चांगला नफा आपल्याला हे पीक करून देतं मित्रांनो। तर ही बघितली मित्रांनो आपण काही कमी कालावधीमध्ये येणारी पिकं। तर याच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देखील आहेत मित्रांनो, त्याही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या। तर ही पिकं घेत असताना मित्रांनो योग्य बियाणाची निवड करणं आवश्यक असतं। त्याचबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करणं हेही महत्त्वाचं आहे मित्रांनो। कारण सध्याच्या काळामध्ये आपण रासायनिक खतांचा भरपूर असा वापर करतो आहोत। अनेक कीटकनाशक त्यावरती फवारतो आहोत आणि तोच भाजीपाला आपण खातो आहोत। त्यामुळं अनेक या रोगांना आपण बळी पडतो आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण स्वतः घरी खाण्यासाठी जर सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय औषधं जर त्यावरती वापरली आणि असा निरोगी असा भाजीपाला जर आपण खाल्ला तर आपल्या आरोग्यासाठी ते उत्तम आहे। त्याचबरोबर मित्रांनो ही पिकं घेत असताना ठिबक सिंचनचा वापर करा, कारण त्यामुळं वेळ वाचतो आणि पाण्याची बचत देखील होते। त्याचबरोबर बाजारपेठेचा अभ्यास करा, कारण बाजारपेठेमध्ये कोणत्या पिकांना कधी जास्त मागणी येते, चांगला भाव मिळतो, याचा जर आपल्याला अभ्यास असेल तर चांगलं उत्पादन आपण आणि चांगला नफा त्याच्यापासून मिळवू शकतो। हवामानानुसार पिकांची निवड करा, म्हणजेच आपल्या भागामध्ये कोणती पिकं चांगली येतात हे देखील लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं योग्य नियोजन करून आपण चांगलं उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो मित्रांनो। योग्य नियोजन, चांगले उत्पादन आणि जास्त नफा
तर ह्या काही गोष्टी होत्या महत्त्वाच्या मित्रांनो. ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायच्या आणि त्या पद्धतीनं नियोजन करून चांगलं उत्पादन घेतलं तर चांगला नफा आपल्याला मिळू शकतो मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांनाही ही माहिती शेअर करा. आपला पाठिंबा आणि प्रेम असेच कायम राहू द्या. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.